आपण जेव्हा आजारी पडतो आणि डॉक्टरांकडे जातो तेव्हा आपण सिम्पटम घेऊन जातो. ताप आलेला असतो, डोकं दुखत असतं, पोटात दुखत असतं, व्हॉट एव्हर. मग ते असल्यानंतर मग डॉक्टरला त्याच्यामधनं प्रॉबेबल डायग्नोसिस काय असेल ह्याचा विचार करायला लागतो. आणि एकच पिन पॉइंट डायग्नोसिस नुसत्या एक्झामिनेशन होत नाही. पॅथॉलॉजी टेस्ट ह्या दोन प्रकारच्या असतात. डायग्नोस्टिक टेस्ट असतात आणि प्रिव्हेंटिव्ह टेस्ट असतात. प्रिव्हेंटिव्ह टेस्टमध्ये बऱ्याच काही गोष्टी असतात, त्या खूपदा आवश्यक असतात, अनावश्यक असतात. हा एक वादाचा प्रश्न आहे. या सगळ्या ज्या क्वालिटेटिव्ह टेस्ट आहेत त्यांना तर खूपच फॉल्स पॉझिटिव्ह निगेटिव्हचं प्रमाण असतं. मग ते भले रॅपिड डिव्हायसेस असो, एलायझा असो. म्हणजे एलायझा, HIV, HBCG, HCV याला जवळजवळ 3.5% फॉल्स पॉझिटिव्ह येऊ शकतात. ओके. पूर्वी मला आठवतं, मी जेव्हा 79 मध्ये सुरुवात केली त्याला ब्लड शुगर जर समजा एखादा मला डाऊटफुल आलं तर मला परत करायला लागेल. आणि त्यावेळेला एवढ्या त्याच्यामध्ये स्टेप्स होत्या. म्हणजे त्याच्यामध्ये राईट फ्रॉम पिपेटने ब्लड घालण्यापासनं ते त्याचं प्रेसिपिटेट करून ते परत फिल्टर करून फिल्टरेट बॉईल करायचं. एक ब्लड शुगरला 20 मिनिटं लागायची. बापरे. एरर जर तुम्ही म्हणालात आज पॅथॉलॉजीमध्ये, आता कसं झालंय की ज्या बऱ्यापैकी मोठ्या लॅब्स आहेत त्यांच्याकडे ऑटोमेशन पूर्ण आलेलं आहे. त्याच्यामुळे एरर हा पार्ट मेनली प्री अॅनालिटिकल राहिलाय. म्हणजे खरोखरच ब्लड कलेक्शन करण्यापासून ते सॅम्पल मशीनवर जाण्यापर्यंत एरर व्हायचे बरेच चान्सेस. मशीनवर घातल्यानंतर आता एखाद्या वेळेला मशीनमध्ये पण काही प्रॉब्लेम्स असेल किंवा रिएजंटमध्ये प्रॉब्लेम असेल तर एखाद्या वेळेला त्याच्यामध्ये ऑटोमेशनमध्ये एरर तुम्हाला मिळते, पण सहसा ऑटोमेशनमध्ये एरर्स नाही होत. तर मंडळी, आपण आजच्या या भागात डॉक्टर उल्हास वैद्य यांच्यासोबत खास गप्पा मारल्या आहेत. यामध्ये रोगांचं निदान करताना रक्त तपासणीचा रोल काय असतो, रक्त तपासणी दरम्यान कोणकोणत्या काळजी घेणं गरजेचं आहे, वेगवेगळ्या लॅब्समध्ये कशा प्रकारे वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात आणि अशा अनेक गोष्टींवर त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, MHA-MTV गप्पा या आपल्या लाडक्या मराठी पॉडकास्ट शो मध्ये मी उमंग काळे तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर उल्हास वैद्य. सर, स्वागत आहे तुमचं. डॉक्टर उल्हास वैद्य हे डॉक्टर्स वैद्य लॅबोरेटरीजचे सर्वेसर्वा आहेत आणि रोग निदान आणि रोग रक्त तपासणी या क्षेत्रात ते गेले 40-45 वर्ष कार्यरत आहेत. आपण आज त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारणार आहोत. त्यामध्ये रक्त तपासणी केल्यावर काय पाहावं, रक्त तपासणीत आपल्याला काय काय कळून येतं, त्या दरम्यान काय काळजी घ्यावी, या विषयांवर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर सर, CBC हे आपण नेहमी ऐकतो, तर CBC ही नेमकी टेस्ट काय? CBC म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट. आणि CBC ही टेस्ट ही सगळ्यात कॉमन अशी केलेली टेस्ट आहे. कारण प्रत्येक गोष्टीचा साधारण अंदाज आपल्याला यातनं मिळतो. ओके. म्हणजे असं आहे की पेशंटला ॲनिमिया आहे की नाही हे हिमोग्लोबिन वरनं कळतं. तसंच काही इन्फेक्शन आहे का, या इन्फेक्शनमध्ये बऱ्याच वेळेला काउंट खूप वाढतो किंवा खूप कमी होतो, तर त्याच्यावरनं काही इन्फेक्शन्स बॅक्टेरियल आहेत का व्हायरल आहेत याचा अंदाज लागतो. तसेच इंडायसिस असतात, त्या इंडायसिसवरनं ॲनिमिया असला तर कुठच्या टाईपचा ॲनिमिया आहे, मायक्रोसिटिक आहे, मॅक्रोसिटिक आहे किंवा दुसरा काही आहे, थॅलेसेमिया किंवा सिकल सेल असण्याची शक्यता आहे का, ह्याचाही अंदाज येऊ शकतो. त्याच्यानंतर प्लेटलेट काउंट असतो. प्लेटलेट काउंट अनेक आजारांमध्ये कमी होतो, कधी कधी एका दुसऱ्या आजारांमध्ये म्हणजे काही न्यूप्लास्टिक आजारांमध्ये तर वाढतो. तर या सर्व गोष्टी आपल्याला CBC वरनं कळतात, कम्प्लीट ब्लड काउंट वरनं कळतात. आणि हे एक जनरल पिक्चर जे समजा जो कोणी पेशंट असतो त्याच्याबद्दल आपल्याला मिळतं. येस. आपण आजारी पडलो की डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर त्याचं निदान करून आपल्याला काय काय गोष्टी सांगतात. त्यामध्ये ब्लड टेस्टचाही एक रोल असतो. तर डॉक्टरांनी लिहिलेल्या सगळ्याच टेस्ट करणं गरजेचं असतं का? आपण जेव्हा आजारी पडतो आणि डॉक्टरांकडे जातो तेव्हा आपण सिम्पटम घेऊन जातो. ताप आलेला असतो, डोकं दुखत असतं, पोटात दुखत असतं, व्हॉट एव्हर. मग ते असल्यानंतर मग डॉक्टरला त्याच्यामधनं प्रॉबेबल डायग्नोसिस काय असेल ह्याचा विचार करायला लागतो. आणि एकच पिन पॉइंट डायग्नोसिस नुसत्या एक्झामिनेशन होत नाही. म्हणजे आता तो ताप आहे तर मग तो टायफॉइड असेल का मलेरिया असेल, किंवा समजा पोटात दुखतंय तर मग ते पोटात दुखण्याचं कशामुळे, वर्म्समुळे असू शकेल का, किडनी स्टोन असेल किंवा दुसरं काही प्रॉब्लेम असेल. असे अनेक आजार असतात.
म्हणजे जेवढे आजार, जेवढं पूर्ण आम्ही मेडिसिनमध्ये वाचतो तेवढे इतके हजारो आजार आहेत. आणि त्या आजाराच्या बरोबर ऍक्च्युअल निदानापर्यंत यायला अनेक गोष्टी तुम्हाला करायला लागतात. आणि डिपेंडिंग ऑन दॅट डॉक्टरना त्याच्या टेस्ट निवडायला लागतात. त्याच्यामुळे डॉक्टर जेव्हा टेस्ट निवडतात ते उगीच निवडत नाही. म्हणजे ते ज्या काही तुम्हाला आवश्यक असतात टेस्ट त्याप्रमाणेच तुम्हाला लिहून देतात. आणि त्या टेस्टच्या इंटरप्रिटेशन करून दे कॅन कम टू अ डायग्नोसिस. सो डायग्नोसिस हा नुसता क्लिनिकल नसतो. क्लिनिकल डायग्नोसिस बरोबर आता या सगळ्या ज्या एड आहेत, जशी पॅथॉलॉजी टेस्ट आहे, इमेजिंग आहे, USG आहे, सगळ्या गोष्टी आहेत. ह्याच्यावरनं आपल्याला फर्म एक्झॅक्ट डायग्नोसिस मिळतो. आणि त्याच्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व टेस्ट करणं मला वाटतं आवश्यक आहे. पण कधी कधी नको असलेल्या टेस्ट पण डॉक्टर सांगतात करण्यासाठी. असं सहसा होत नाही. कारण डॉक्टरांना सुद्धा निदानासाठी टेस्ट लागतात. उगीच टेस्ट करा किंवा उगीच आपलं पॅकेज करा असं सहसा डॉक्टर सांगत नाही. त्या कारण हे डायग्नोस्टिक पॅकेज आहे, डायग्नोस्टिक टेस्ट आहे. नॉर्मली पेशंटचे आपण ज्या टेस्ट करतो जेव्हा आजारपणात करतो तेव्हा त्या डायग्नोसिससाठी करतो. आणि पॅथॉलॉजी टेस्ट ह्या 2 प्रकारच्या असतात. डायग्नोस्टिक टेस्ट असतात आणि प्रिव्हेंटिव्ह टेस्ट असतात. प्रिव्हेंटिव्ह टेस्टमध्ये बऱ्याच काही गोष्टी असतात, त्या खूपदा आवश्यक असतात, अनावश्यक असतात. हा एक वादाचा प्रश्न आहे. पण त्या पॅकेजमध्ये असल्यामुळे स्वस्त करता येतात. आणि म्हणून प्रिव्हेंटिव्ह पॅकेजेस ही वेगळी असतात. आणि डॉक्टर जे विचारतात डायग्नोस्टिक पॅकेज ते मात्र डायग्नोसिससाठी लागतं. तेव्हा डॉक्टरांनी विचारलेल्या टेस्टमध्ये शॉर्टकट्स घेऊ नये. बरोबर आहे. आता रोगाचं निदान हे रक्तातून होतं हे आपल्याला कधीपासून कळलं? इतिहासात गेलो तर आपण 1901 मध्ये कार्ल लँडस्टीनर म्हणून होता, एक सायंटिस्ट होता, वैद्यकीय सायंटिस्ट होता. त्याने हे ब्लड ग्रुप शोधले आणि ती त्यांनी पहिली केलेली ब्लड टेस्ट आहे. त्या ब्लड ग्रुपमध्ये त्यांनी असं शोधलं की ब्लड ग्रुपमध्ये ब्लडमध्ये RBCs आहेत आणि त्या RBCs वरती पर्टिक्युलर अँटीजेन्स आहेत. आणि त्या अँटीजेन्स प्रमाणे त्या RBCचं एन्व्हिरॉन्मेंट असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याने असे ग्रुप्स केले ब्रॉडली, A ग्रुप, B ग्रुप आणि AB ग्रुप आणि O ग्रुप. A ग्रुप म्हणजे त्याच्यावरती A अँटीजन असतो, B ग्रुप म्हणजे B अँटीजन असतो, AB ग्रुप म्हणजे दोन्ही अँटीजन्स असतात आणि O ग्रुप म्हणजे दोन्ही अँटीजन नसतात. मग हेच ब्लड ग्रुप म्हणून पुढे हेच ब्लड ग्रुप आहेत, हे मेन ब्लड ग्रुप आहेत. आणि या ब्लड ग्रुप प्रमाणे मग असं आहे की A ग्रुपचं ब्लड B ग्रुपला चालत नाही. तुम्हाला माहिती आहे का? Bचं आणि कोणाला A ला चालू शकत नाही, O ला चालू शकत नाही, तुम्हाला माहिती आहे. याचं कारण असं आहे की या सेल्स ज्या अँटीबॉडीज त्या ब्लडमध्ये नसतात तिथेच व्यवस्थित राहू शकतात. म्हणजे जेव्हा तुम्ही A ग्रुप घेता त्याच्यामध्ये मग अँटी A नसतं, अँटी B असू शकेल पण A नसतं. B ग्रुपमध्ये पण अँटी B नसतं म्हणून त्या सेल्स राहू शकतात. म्हणून जेव्हा आपण क्रॉसमॅच करतो तेव्हा A ग्रुपशीच करायला लागतो, B ग्रुपशीच करायला लागतो. AB हा ग्रुप असा आहे की त्यात दोन्ही आहेत म्हणून त्याला युनिव्हर्सल रिसिपियंट पण म्हणतात. म्हणजे AB ग्रुपला A ग्रुपचं पण ब्लड देता येतं, B ग्रुपचं पण देता येतं आणि ओचं पण. O हा युनिव्हर्सल डोनर आहे, ओवर कुठचंच अँटीजन नाही आहे म्हणून ते तुम्ही कुणालाही देऊ शकता. अशा तऱ्हेने हे पॉझिटिव्ह ग्रुप्स आहेत. त्याच्यानंतर मग पुढे RH ग्रुप आला, म्हणजे रिझस फॅक्टर आला आणि त्याच्यामुळे आपल्याला RH पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा ब्रॉड डिव्हिजन झाल्या. आणि RH निगेटिव्ह माणसाला RH निगेटिव्हच ब्लड द्यायला लागतं. RH निगेटिव्हला जर RH पॉझिटिव्ह ब्लड दिलं म्हणजे इव्हन प्रेग्नन्सीमध्ये बाळाचा ग्रुप पॉझिटिव्ह असला तर त्याच्यामुळे सेन्सिटायझेशन होऊ शकतं आणि पुढच्या ट्रान्सफ्युजनला किंवा पुढच्या प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. अशा तऱ्हेने हे ब्लड ग्रुपचं महत्व आहे. आणि ब्लड डोनेशनच्या दृष्टीने ब्लड जेव्हा ब्लड देतो आपण पेशंटला त्याचं अतिशय महत्व आहे. नक्कीच सर. आता रक्तातून रोगांचं निदान होतं हे फक्त रक्तातूनच होतं की इतर बॉडी फ्लुइड्सचा पण त्याच्यामध्ये समावेश आहे? रोगांचं निदान हे अनेक तऱ्हेने आपण करतो आणि केवळ ब्लडच नाही तर इतर सर्व बॉडी फ्लुइड म्हणजे इवन यू कॅन कॉल युरिन ऑल्सो. समजा चेस्टमध्ये पाणी झालं, प्लुरल इफ्युजन, पोटामध्ये पाणी झालं त्याला पेरिटोनियल इफ्युजन म्हणतात. किंवा समजा ब्रेनच्या सराउंडिंगला जे पाणी असतं त्याला सेरिब्रोस्पायनल फ्लुइड म्हणतात. या अनेक गोष्टी आहेत ज्यांच्यापासून आपण वेगवेगळ्या टेस्ट करू शकतो आणि डायग्नोसिस करू शकतो. शिवाय इव्हन तुम्ही म्हणाल की एखाद्याला गाठ आली असेल
गाठ आली असेल तर तिकडच्या सेल्स किंवा तिकडच्या टिश्यू काढून आपण FNAC किंवा बायोप्सी करू शकतो. तर पॅथॉलॉजी जेव्हा लॅबोरेटरीमध्ये आम्ही काम करतो तेव्हा सगळ्या टेस्ट करायला मला आवश्यक असतं. डायग्नॉस्टिक टेस्टमध्ये सर आपण ऐकतो की एक तर काही गोष्टी म्हणजे काही पॅरामीटर्स असे असतात की पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. तर याच्यामध्ये इनअक्युरेसीचा भाग कसा राहतो, म्हणजे फॉल्स पॉझिटिव्ह येणं किंवा फॉल्स निगेटिव्ह येणं, याचा काय रोल राहतो? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे मेनली क्वालिटेटिव्ह टेस्टला लागतं. ओके. फॉर एक्झाम्पल रॅपिड टेस्टवरती तुम्ही HIV HBCG HCV करताय, डेंग्यू करताय किंवा युरिनरी प्रेग्नन्सी टेस्ट करताय, तर अशा टेस्टला पॉझिटिव्ह निगेटिव्ह लागतं. इव्हन तुम्ही एलायझा टेस्ट करताय, एलायझा हे एक टेक्निक आहे, एन्झाईम लिंक्ड इम्युनो ऍसिड असं त्याचा फुल फॉर्म आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्याचे जे कलर्स दिले होतात त्याच्यावर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असा क्वालिटेटिव्ह आपल्याला उत्तर देतात. पण आपली बायोकेमिस्ट्री किंवा इतर जे टेस्ट आहेत त्या क्वांटिटेटिव्ह असतात. तर ह्याच्यामध्ये म्हणजे फॉल्स पॉझिटिव्ह आणि फॉल्स निगेटिव्ह तसं बघायला गेलं तर सगळ्याच टेस्टला असतं. कारण काय की फॉल्स पॉझिटिव्ह म्हणजे काय, जेव्हा डिसीज नाही आहे आणि तुम्हाला टेस्ट पॉझिटिव्ह येते तर त्याचा अर्थ ती फॉल्स पॉझिटिव्ह. बरोबर आहे. आणि जेव्हा डिसीज नसतो आणि तुम्हाला येतो की डिसीज आहे आणि तुम्हाला येतं की डिसीज नाही आहे तर ती फॉल्स निगेटिव्ह आहे. बरोबर. तर या दोन गोष्टी आपल्याला महत्वाच्या लक्षात ठेवायला पाहिजे. आणि बऱ्याच टेस्टला फॉल्स पॉझिटिव्ह फॉल्स निगेटिव्ह असतात हेही लक्षात ठेवायला पाहिजे. तर फॉर एक्झाम्पल या सगळ्या ज्या क्वालिटेटिव्ह टेस्ट आहेत त्यांना तर खूपच फॉल्स पॉझिटिव्ह निगेटिव्हचं प्रमाण असतं. मग ते भले रॅपिड डिव्हायसेस असो, एलायझा असो. म्हणजे एलायझा HIV HBCG HCV याला जवळजवळ 3.5% फॉल्स पॉझिटिव्ह येऊ शकतात. ओके. आता फॉल्स पॉझिटिव्ह म्हणजे काय, तर फॉल्स पॉझिटिव्हिटी रेट आपल्याला काढता येतो, त्याला FPR म्हणतात. आणि FPR म्हणजे काय, तर तुमच्या 1 - FPR केलं की तुम्हाला त्याची स्पेसिफिसिटी मिळते. ओके. सो फॉल्स पॉझिटिव्ह टेल्स यू स्पेसिफिसिटी, हाऊ स्पेसिफिक द टेस्ट इज. समजा 95% स्पेसिफिक आहे तर 5% तुम्हाला फॉल्स पॉझिटिव्ह मिळतात, 95% टेस्ट करेक्ट ॲक्युरेट असेल. तसंच 1 - FNR म्हणजे फॉल्स निगेटिव्ह रेट, तर तसं असेल तर ते तुम्हाला सेन्सिटिव्हिटी कळते की किती टेस्ट सेन्सिटिव्ह आहे. आणि मग समजा 95% सेन्सिटिव्हिटी असेल तर 95 टेस्ट त्या अगदी व्यवस्थित पिकअप करतील, 5% मात्र मे गो अनडिटेक्टेड, तर त्याला फॉल्स निगेटिव्ह म्हणतात. तसं फॉल्स पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा टेस्ट आहेत. आता तुम्ही गेली 45 वर्ष डॉक्टर्स वैद्य लॅबोरेटरीज ही संस्था पुढे कार्यरत आहे, चालवत आहात. तर म्हणजे म्हणूया 43 वर्ष आणि कोविडची 2 वर्ष यात अनुभवात काय फरक होता किंवा कोविडचा अनुभव कसा होता तुमच्यासाठी? नाही, कोविडचा अनुभव म्हणाल तर तो एक वेगळाच अनुभव होता. म्हणजे बेसिकली मी तर म्हणेन पॅथॉलॉजी लॅब्स इतर इंडस्ट्रीज सारख्या जवळजवळ बंद होत्या, पण माझी लॅब मात्र त्यावेळेला भरपूर चालू होती. कारण याचं कारण असं आहे की मी त्याच्या आधीच माझ्याकडे PCR टेक्निक आणलेलं होतं. आपण म्हणतो ना की आपण त्याच्यासाठी जे PCR करतो, RT-PCR ही कोविडसाठी टेस्ट नाहीये. RT-PCR इज अ टेक्नॉलॉजी आणि त्याच्यामध्ये अनेक व्हायरसेस तुम्हाला डिटेक्ट करता येतात, अनेक गोष्टींचं डायग्नोसिस होऊ शकतं. तर आम्ही ही टेस्ट आधीच सुरू केली होती आणि आमच्याकडे सगळा सेटअप होता. मग त्याच्यामुळे आम्हाला जेव्हा कोविड आला तेव्हा आम्हाला ICMR ला फक्त इन्फॉर्म करायला लागलं की आमच्याकडे अशा टेस्ट आहेत. मग त्यांनी कोविड टेस्टसाठी पण परत एक इन्स्पेक्शन केलं आणि ते इन्स्पेक्शन करून आम्हाला त्याचं अप्रुव्हल दिलं आणि आमची लॅब ऑफिशियली कोविड लॅब म्हणून झाली. आणि मग त्याच्यानंतर आमच्याकडे एवढे पेशंट्स यायला लागले, कारण म्हणजे तुम्ही माझं हे आपलं नौपाड्याचं सेंटर पाहिलं असेल, तिकडे तर सिद्धिविनायकाला असं तशा रांग करायला लागल्या आणि सगळ्यांचे स्वाब्स कलेक्ट करणं आणि ते लवकरात लवकर रिपोर्ट करणं, दॅट वॉज अ चॅलेंज. त्यावेळेला आमची जी काही टीम त्यातले काही ऍबसेंटही असायचे, अशा वेळेला जी काही टीम आमची राहिली त्या टीमला भरपूर काम करायला लागलं आणि इट वॉज अ बिग प्रॉब्लेम रिपोर्टिंग द टेस्ट. आणि कारण ते रिपोर्ट करायचं परत ICMR ला तुम्हाला वेळेवर इन्फॉर्म करायचं, कारण त्यांचं परत म्युन्सिपाल्टीला पण कळवायचं, म्हणजे म्युन्सिपाल्टी परत ती प्रिकॉशन घेणार. त्या सगळ्या गोष्टीमुळे त्यावेळेला तो काळ अतिशय कामाचा गेला, इझी गेला आम्हाला. नक्कीच सर. वैद्य लॅबोरेटरी सोबतच होरायझन हॉस्पिटल सुद्धा तुमच्या अंडर आहे, तर त्याच्यामध्ये काय काय तुम्ही? होरायझन हॉस्पिटल हे बेसिकली माझ्या मुलाने सुरू केलं. ओके. माझा मुलगा डॉक्टर ऋषिकेश वैद्य हा अमेरिकेमध्ये जवळजवळ
12 वर्ष होता. ओके. आणि तिथे त्याने इंटेन्सिव्ह केअरचं म्हणजे त्याने मेडिसिन तर केलंच आणि त्याने इंटेन्सिव्ह केअर आणि पल्मोनॉलॉजी म्हणजे लंग डिसीजेस त्याचं त्यांनी स्पेशलायझेशन केलं. आणि देन ही वॉन्टेड टू कम बॅक. मग त्याच्यासाठी म्हणून आम्ही पहिलं छोटं होरायझन आम्ही नौपाड्याला सुरू केलं. तिथे एक 25-30 बेड्स आहेत आणि तिथे त्याने पहिली 1-4-5 वर्ष तिकडे काम केलं. आणि मग जागा त्याला मोठी पाहिजे होती म्हणून मग आता घोडबंदर रोडला होरायझन प्राईम म्हणून हॉस्पिटल सुरू केलं. ओके. आणि होरायझन प्राईम आणि होरायझन दोन्ही ठिकाणी सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, सगळ्या फॅसिलिटीज. मुख्य हेतू त्याचा असा होता जो मलाही तो पटला की आपल्याकडे पेशंटला फॅसिलिटीज नव्हत्या. म्हणजे आता इथे ER रूम आहे, इथे त्यांच्याकडे कॅथलॅब आहे, त्याच्यानंतर CCRT म्हणजे स्लो जे डायलिसिस करायला लागतं त्याचं स्पेशल मशीन आहे. आणि इक्मो म्हणून एक मशीन आहे म्हणजे ज्याच्यामध्ये टोटल लंग्स आणि हार्ट हे बाजूला ठेवून रक्त बाहेरनं सर्क्युलेट होऊन मशीनमधनं प्युअर होऊन जातं आणि त्याच्यामुळे हार्टला आणि लंग्सला रेस्ट मिळते. आणि ते रिकवर झाल्यानंतर परत तुम्ही ते लावलं की तो पेशंट बरा होतो. म्हणजे कधी कधी अतिशय सिव्हिअर केसेस, इव्हन पॉयझनिंगच्या केसेस, तसंच एखादा न्यूमोनिया किंवा असं असेल आणि त्याने पेशंटला अतिशय त्रास होत असेल आणि ही मे डाय, अशा वेळेला हे एक्मो करतात. इट इज अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह प्रोसिजर पण ती लाईफ सेव्हिंग असते. अशा या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे त्या हॉस्पिटल्सला आहेत. सर, आपण म्हणतो की डेंटिस्टकडे दर 3-6 महिन्यांनी जायचं असतं, ऑप्थेल्मॉलॉजिस्ट म्हणजे डोळ्यांच्या डॉक्टरांकडे दर वर्षभराने जायचं असतं, जनरल फिजिशियनकडे जशी गरज असेल तसं जायचं असतं. तसंच ब्लड टेस्ट करणं हे किती वेळाने आपल्याला किती सतत करणं गरजेचं असतं? कसं आहे की ब्लड टेस्ट डिपेंडिंग ऑन एज ग्रुप असतं बऱ्याच वेळेला. म्हणजे तुम्ही बघाल तर 25 वर्षापर्यंत मुलांना काय किंवा यंग तरुणांना काय तसा त्रास होतच नाही. नॉर्मली 40व्या वर्षापासून प्रिलिमिनरी टेस्टिंग करावं, मधनं टेस्टिंग करावं आणि निदान अॅन्युअल चेकअप करावं. म्हणजे अॅन्युअल चेकअप मध्ये समजा अगदीच सुरुवात असेल, कुठे डायबिटीसची असेल, कुठे हायपरलिपिडेमिया असेल, तर या सगळ्या गोष्टी कळल्या तर तुम्ही लाईफस्टाईल चेंज करून तुम्ही त्याच्याप्रमाणे जर व्यवस्थित राहिला तर तुम्हाला तेवढे त्रास कमी होतात. 50-60 नंतर तुम्हाला बरेच काय काय आजार चालू होतात. डायबिटीस आपल्याकडे 10 मध्ये 1 आहे. त्याच्यानंतर हायपरटेन्शन सुद्धा केवढं कॉमन आहे. तेव्हा हायपरटेन्शन, डायबिटीस हे ज्या लाईफस्टाईल डिसिजेस आहेत, तसेच इतर स्ट्रेसमुळे होणारे डिसिजेस, त्याच्यामुळे जसं तुम्ही वयाने वाढता तेव्हा तुम्हाला जास्त टेस्ट करायला लागतात. म्हणजे मे बी एखाद्याला डायबिटीस डेव्हलप झाला तर त्याला घरी निदान त्याने रेग्युलरली स्वतःच ग्लुकोज मॉनिटरिंग करायला पाहिजे आणि 3 महिन्यातला एकदा HbA1c करायला पाहिजे. त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर अनेक काही काही टेस्ट आहेत. फॉर एक्झाम्पल जर युरिन मायक्रोअल्ब्युमिन केलं तर कळू शकतं की डायबिटीसमुळे किंवा हायपरटेन्शनमुळे किडनीवरती काही इफेक्ट होतोय का, आणि तो होत असेल तर काही ठराविक ड्रग्स देता येतात. नंतर एंटी प्रोबीएनपी म्हणून एक टेस्ट आहे. तर ती टेस्ट जर आपण डायबिटिक लोकांमध्ये केली तर हार्ट फेल्युअर जर होणार असेल तर ते पण आपल्याला आधी कळतं. त्याप्रमाणे काही औषध चालू असतात. या काही गोष्टी आहेत त्या सतत परत करायला लागतात. मे बी फ्रिक्वेन्सी कधी 3 महिने 4 महिने अशी असू शकते. आणि ज्यांना ग्लुकोज मॉनिटरिंग करता येतले, घरी समजा काय अवेलेबिलिटी नसेल, ते लॅबोरेटरीमध्ये येऊन सुद्धा फ्रिक्वेंटली मग ब्लड शुगर करत राहतात. किंवा क्रिएटिन कुणाचं वाढलं असेल, किडनी फेल्युअर असेल तर त्यांना फ्रिक्वेंटली करायला लागतं. असं इट ऑल डिपेंड्स ऑन दी एज ग्रुप अँड दी डिसीज स्टॅटस. त्याप्रमाणे तुम्हाला ते टेस्ट करायला. इंटरेस्टिंग सर. आता याच्यामध्ये आपण टेस्ट करण्यासाठी स्पेसिमन कलेक्शन करतो. मुळात सुरुवातीला स्पेसिमन कलेक्शन करताना काय संभाव्य एरर्स होऊ शकतात? एरर जर तुम्ही म्हणालात आज पॅथॉलॉजीमध्ये, आता कसं झालंय की ज्या बऱ्यापैकी मोठ्या लॅब्स आहेत त्यांच्याकडे ऑटोमेशन पूर्ण आलेलं आहे. त्याच्यामुळे एरर हा पार्ट मेनली प्री अॅनालिटिकल राहिलाय. म्हणजे खरोखरच ब्लड कलेक्शन करण्यापासून ते सॅम्पल मशीनवर जाण्यापर्यंत एरर व्हायचे बरेच चान्सेस असतात. मशीनवर घातल्यानंतर आता एखाद्या वेळेला मशीनमध्ये पण काही प्रॉब्लेम्स असेल किंवा रिएजंटमध्ये प्रॉब्लेम असेल तर एखाद्या वेळेला त्याच्यामध्ये ऑटोमेशनमध्ये एरर तुम्हाला मिळते. पण सहसा ऑटोमेशनमध्ये एरर्स नाही होत. आणि हे झालं अॅनालिटिकल. आणि पोस्ट अॅनालिटिकल म्हणजे जेव्हा सगळे रिपोर्ट्स
कॉम्प्युटरच्या हबमध्ये जाऊन डॉक्टरांच्या समोर येतात, तेव्हा डॉक्टरांनी ते बघून त्याच्याप्रमाणे त्याला अप्रूव्ह करायचे असतात, म्हणजे ते साईन होतात. तर अशा वेळेला जर समजा चुकून एखाद्या नजर चुकीने एखादा रिपोर्ट राहिला तर तिथे चुकू शकते. पण मेन जर चुका म्हणाल तुम्ही तर ती प्री अॅनालिटिकल मध्ये असते. म्हणजे कसं आहे बघा, आता ब्लड टेस्ट आपण करायला गेलो, टेक्निशियनने ब्लड कलेक्ट केलं. आता ब्लड कलेक्ट केलं तर ते कलेक्ट करताना ब्लड बरोबर तिला मिळालं नाही समजा, आणि किंवा पिस्टन जोरात ओढलं, किंवा आता तर लागत नाही कारण रेडीमेड ट्यूब्स किंवा तुमचे व्हॅक्युटेनर्स आपण वापरतो. पण जर समजा तुम्ही ओलं कंटेनर वापरला, किंवा जर समजा तुम्ही जोरात खेचलं किंवा विग्रस शेकिंग केलं तर हिमॉलिसिस होऊ शकतं. अँड दिस हिमॉलिसिस कॅन गिव्ह राईज टू फॉल्स पॉझिटिव्ह टेस्ट. त्याच्याप्रमाणे लेबलिंग हे अतिशय महत्वाचं आहे, कारण जेवढं टेस्ट महत्वाचं आहे ना तेवढंच लेबलिंग महत्वाचं आहे. लेबलिंग जर बरोबर झालं नाही तर इट कॅन कॉज हॅवॉक, म्हणजे एकाचा रिपोर्ट दुसऱ्याला जाईल, अशा गोष्टी होऊ शकतात. मग त्यासाठी आम्ही यांना सांगतो की टेक्निशियनना सांगतो की तुम्ही मोठ्याने नाव विचारा. स्पेलिंग तुम्हाला वाटलं की वेगळं आहे तर वेगळं असेल तर स्पेलिंग विचारा. इव्हन मी त्याच्यासाठी एक त्यांना हे केलंय की ती जी आपण स्लिप देतो TRFची, त्याच्यावरती जर समजा तुम्ही स्क्वेअर्समध्ये दिले तर त्याच्यामध्ये ते कॅपिटलमध्ये त्यांचं नाव लिहू शकतात, म्हणजे मग नाव चुकणार नाही. कारण मिस्टरचं मिसेस झालं तर परत तुम्हाला ज्या रेफरन्स रेंजेस वेगळ्या असतात, किंवा लहान मुलं असेल तरी रेफरन्स रेंजेस वेगळ्या असतात. त्याच्यामुळे एज आणि जेंडर हे अतिशय महत्वाचं आहे, आणि नाव बरोबर राहायला पाहिजे, कारण 2 नावाची माणसं पण असू शकतात. मग ते सगळं नाव व्यवस्थित त्यांनी लिहिल्यानंतर ते लेबलवरती लावायला लागतं. आमच्याकडे आम्ही 2 प्रिकॉशन घेतो की व्हॅक्युटेनर किंवा ट्यूबच्या वरती पण नाव लिहितो, आणि शिवाय बारकोड लेबलवरती पण नाव येतं. आणि मग जेव्हा टेस्टिंगला जातं त्यावेळेला दोन्ही नावं ते टेस्ट करतात, चेक करतात, म्हणजे कुठे डिस्क्रिपन्सी असेल तर तिकडच्या तिकडे कळतं. म्हणजे हे झालं इथे ब्लड कलेक्शन करताना. ब्लड कलेक्शन केल्यानंतर ते ब्लड ट्रान्सपोर्ट होतं कधी कधी, म्हणजे कलेक्शन सेंटरवरनं तुमच्या प्रोसेसिंग युनिटला जातं. तर त्यावेळेला जो मधला काळ असतो तेव्हा ते स्टोरेज महत्वाचं असतं, त्याच्याबरोबर आईस पॅक असणं महत्वाचं असतं. कारण जर टेम्परेचर जास्त असेल तर परत ब्लडमध्ये हिमॉलिसिस होऊ शकतं, त्याच्यातली एन्झाईम्स जाऊ शकतात, त्याच्यामुळे ती काळजी घ्यायला लागते. आणि लवकरात लवकर ती ॲक्सेशनसाठी लॅबोरेटरीमध्ये म्हणजे प्रोसेसिंग युनिटमध्ये जाणं महत्वाचं असतं. मग तिकडे गेल्यानंतर ते परत आपल्याला ॲक्सेशन काउंटर असतो, त्या ॲक्सेशन काउंटरमध्ये जे बसलेले लोक असतात ते चेक करतात की नाव जे आहे लिहिलेलं ते बरोबर आहे का नाही, एज बरोबर आहे का नाही, सेक्स बरोबर आहे का नाही, आणि त्याच्यानंतरचं त्याच्यावरचं लेबल बरोबर आहे का नाही. आणि ते बघितल्यानंतर मग ते सेपरेशन करतात की कुठची CBC साठी आहे, कुठची शुगरसाठी आहेत, कुठच्या आणखीन हार्मोनसाठी आहेत, बायोकेमिस्ट्री, असे वेगळ्या वेगळ्या ट्यूब्स ठेवतात, आणि मग त्या अॅनालायझरवरती ती जातात. तर असा हा प्री अॅनालिटिकल पार्ट आहे, आणि त्या प्री अॅनालिटिकल पार्ट व्यवस्थित करावा यासाठी NABL प्रमाणे आम्हाला एक सॅम्पल कलेक्शन मॅन्युअल बनवावं लागतं. आणि ते मॅन्युअल आमच्या पेशंटनी आमच्या टेक्निशियननी व्यवस्थित वाचायला लागतं, आणि तुम्ही पेशंटला असेल तर तेही देऊ शकता. त्याच्यामध्ये पेशंट प्रिपरेशन, कसं ब्लड कलेक्शन करावं, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दिलेल्या असतात. अशा तऱ्हेने ब्लड कलेक्ट केलं. आणि तुम्ही म्हणाल मग ते तुम्ही त्याच्यावरती कंट्रोल कसा ठेवला, तर प्रत्येक गोष्ट ही सुपरविजननेच आपण या एरर्स पकडू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही टेक्निशियनने ब्लड कलेक्ट केलं, त्याच्यावरती सुपरविजन पेशंटची असावी. पेशंटने जरी सांगितलं बरं मला ट्यूब दाखव, ट्यूबवरती नाव माझं बरोबर आहे का, तर इट इज ऑलवेज बेटर, तेवढं सुपरविजन होतं. त्याच्यानंतर तो लेबल लावतो त्यावेळेला परत टेक्निशियनने बघायला पाहिजे की लिहिलेलं नाव आणि लेबल बरोबर आहे का. त्याच्यानंतर ते ॲक्सेशनला गेलं का ॲक्सेशनच्या माणसाने पण बघायला पाहिजे की दोन्ही गोष्टी बरोबर आहेत का. मग आणि अॅनालायझरवर जेव्हा जातो तेव्हा जो टेक्निशियन टेस्टिंगला ठेवतो त्यांनी सुद्धा बघायला लागतं की ही नाव बरोबर आहेत का. कारण हे नावामध्ये चूक जर असेल ना तर इट कॅन कॉज अननेसरली, म्हणजे चुकीच्या गोष्टी होतात, मग त्याच्यानंतर मग त्यामुळे पेशंटला अँझायटी होते, लॅबचंही नाव खराब होतं, या अशा अनेक प्रॉब्लेम्स होतात. अर्थात हे सगळ्या लॅबमध्ये थोड्याफार प्रमाणात होतं, पण ते होऊ नये म्हणून आपल्याला नेहमी लक्ष ठेवून घ्यायला. येस, तुम्ही म्हणलात सर रेफरन्स नंबर वेगळे असतात, ते साहजिक आहे, एज वाईज आणि जेंडर वाईज ते वेगळे असणार आहेत. पण मग हे रेफरन्स नंबर्स आपल्याला कुठून येतात? आणि फार महत्वाचा प्रश्न आहे. कारण काय आहे
की एकाच नावाचे, आता समजा जोशी, कुलकर्णी ही तर नाव इतकी कॉमन आहेत आणि पहिली आणि दुसरी नावं सुद्धा खूप कॉमन असतात. म्हणजे आता उल्हास वैद्य आमच्या शाळेत 2 होते, अशा प्रत्येक ठिकाणी असतात. तर त्याच्यामुळे नावाने आम्ही कुठचीच टेस्ट करत नाही. आमचं जे सॉफ्टवेअर असतं ते सॉफ्टवेअर प्रत्येक पेशंटला नवीन ID नंबर देतात, त्याला सॅम्पल ID म्हणतात आणि सॅम्पल हे सॅम्पल ID प्रमाणे तपासलं जातं आणि नंतर बस सगळं झाल्यानंतर पेशंटला रिपोर्ट देताना ते रिपोर्ट प्रमाणे नावाप्रमाणे दिलं असतं, पण तो सॅम्पल ID आणि हे नेहमी बरोबर असायला पाहिजे. एकाच नावाचे 2 पेशंट असले तर त्यांचा सॅम्पल ID हा वेगळाच असतो. करेक्ट. किंवा त्यांनी जो सॅम्पल ID असेल त्याप्रमाणे रिपोर्ट घ्यायला पाहिजे आणि त्याने आमच्या माणसाने किंवा रिसेप्शनने त्याप्रमाणे तो रिपोर्ट द्यायला पाहिजे असं आम्ही सांगितलं. नाही, माझा प्रश्न असा होता की सर, रेफरन्स व्हॅल्यूज ज्या असतात म्हणजे CBC मध्ये समजा RBC काउंट, व्हाईट ब्लड सेल काउंट, असे वेगवेगळे जे काउंट्स आहेत, त्यांच्या समोरचे जे रेफरन्स नंबर्स असतात ते आपल्याला कुठून, म्हणजे कोण पुरवतात, लाईक नॅशनल लेवलवरती? टेक्स्टबुक्स मध्ये या गोष्टी असतात. ओके. त्यांची नॉर्मल रेंजेस रेफरन्सेस असतात, पण दे आर व्हेरी ब्रॉड. ओके. आपण ऍक्च्युअली इफ यू आस्क मी, म्हणजे इज देयर एनी गव्हर्नमेंट बॉडी दॅट गिव्स यू दीज डेटाज? नाही, असं आहे की प्रत्येक लॅबने आपले नॉर्मल ठरवावे. ओके. एक डिक्टेम. ओके. त्याच्यामुळे आपण 100 नॉर्मल लोकांची सॅम्पल्स जेव्हा रन करतो तर त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या व्हॅल्यूज असतात त्याच्यावरून आपण रेफरन्स करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आता माझ्याकडे एका CROचं काम आहे. CROला जे व्हॉलंटियर्स असतात ते सगळे म्हणजे यंगस्टर्स असतात आणि त्याच्यामध्ये त्यांना CRO इज म्हणजे क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशन. ओके. तर मग तिथे त्यांचे जे हे करतात, त्यांचं टेस्टिंग करतात, त्यातले काही ॲबनॉर्मल पॅरामीटर असणारे सोडून दिले, नॉर्मल घेतले, तर त्याच्यापासून आपल्याला नॉर्मल रेंजेस काढता येतात. ओके. किंवा तुम्ही नॉर्मल प्रोथ्रोम्बिन टाइम काढला, त्याचे सुद्धा नॉर्मल प्रोथ्रोम्बिन टाइमचे जेवढे पेशंट असतील त्याच्यावर तुम्ही NRPT काढू शकता, नॉर्मल रेंज काढू शकता. अशा तऱ्हेने म्हणजे बेसिकली आपल्या कम्युनिटीला आणि आपल्या लोकेशनला जे योग्य आहे ती लिस्ट, ती नॉर्मल रेंज असावं असं त्याच्या मागे हेतू आहे. ओके. म्हणजे जिथे ती लॅब स्थित आहे तिच्या आजूबाजूला आजूबाजूला म्हणण्यापेक्षा तेवढं जरी अगदी नाही म्हटलं तरी, करेक्ट, आता आपण इंडियामध्ये आहोत, आपल्याला इंडिया स्पेसिफिक असणं महत्वाचं आहे. अशा तऱ्हेने आपल्या रेंजेस असायला पाहिजे. अजून एक गोष्ट असते सर, लॅबचा टेस्ट म्हटलं की खर्च फार होतो असं एक समज आहे, तर या टेस्ट आपल्याला अफोर्डेबल करता येतील का, किंवा काय याच्यामध्ये पावलं आहेत? बघ, कसं आहे की हे खरं आहे की लॅब टेस्ट कम्पॅरेटिव्हली एक्सपेन्सिव्ह आणि त्याच्यामध्ये पण एक 2-3 तऱ्हेच्या टेस्ट आहेत. आपण ब्रॉडली तुम्ही जर म्हणाल तर रुटीन आणि स्पेशल टेस्ट असं आपल्याला क्लासिफाय करायला लागेल. रुटीन टेस्ट म्हणजे या सगळ्या शुगर, युरिया, क्रिएटिनिन, अल्कलाइन फॉस्फेटेज, OTPT या सगळ्या गोष्टी आहेत ना, या कॉमनली लागणाऱ्या टेस्ट आहेत आणि त्या सतत होत असतात. त्याच्यामुळे त्यांची कॉस्ट एवढी जास्त नसते. म्हणजे त्यांची आम्हाला जी कॉस्ट पडते ती म्हणतोय कॉस्ट पर रिपोर्ट. करेक्ट. वेरॅज तुम्ही जर काही हार्मोन्सच्या टेस्ट पाहाल किंवा स्पेशल टेस्ट पाहाल तर त्यांची कॉस्ट खूप असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल थायरॉइड आहे तुमचं, बाकी हार्मोन्स आहेत, कॅन्सर मार्कर्स आहेत, या सगळ्यांची कॉस्ट बरीच जास्त असते आणि ही कॉस्ट जशी टेक्नॉलॉजी नवीन तेवढी कॉस्ट जास्त असते. आता तुम्ही जेनेटिक टेस्ट मध्ये गेला तर अनेक नवीन गोष्टी आल्या आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या टेस्ट हजारांमध्ये असतात. वेरॅज आपल्या ज्या टेस्ट आहेत ते 100, 150, 200 पर्यंत असतात. एखाद दुसरी टेस्ट ऑन अन ॲव्हरेज 500 रुपयापर्यंत टेस्ट या रुटीन टेस्ट आपल्या होऊ शकतात. पण त्याच्यापेक्षा जास्त असतात, 1000-1500च्या त्या स्पेशल टेस्ट असतात. बरोबर. आता PCR सारखं टेक्निक आहे, त्याची कॉस्ट जास्त असते, जेनेटिक टेस्टची कॉस्ट जास्त असते. ह्या सगळ्या गोष्टी जसे जसे नवीन टेक्नॉलॉजी येते ती नवीन रुळेपर्यंत आणि त्याचे रेट्स कमी होईपर्यंत आपल्याला सगळ्या एक्सपेन्सिव्ह असतात. सर, DIY किंवा POCT किट्स जे असतात, म्हणजे डू इट युअर सेल्फ किंवा ओव्हर द काउंटर जे टेस्ट अवेलेबल असतात, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्यांची अक्युरसी किती असते आणि त्यांचं लॅबच्या टेस्टची कंपॅरिझन करता येईल का? DIY म्हणजे डू इट युअर सेल्फ आणि कॉमनली आपल्याकडे ज्या टेस्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ग्लुकोमीटर तर तुम्हाला माहिती आहे, आजकाल ग्लुकोमीटर प्रत्येक डायबिटिककडे असायला पाहिजे आणि असावा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच शुगरचा रिझल्ट करता येतो आणि हे अतिशय महत्वाचं आहे कारण डायबिटिक माणूस हा औषधं किंवा इन्सुलिन घेत असतो
आणि त्याप्रमाणे त्याचं शुगर वर खाली बऱ्याच वेळेला होत असतं. एखाद्या वेळेला हायपोग्लायसेमियामध्ये गेला आणि मग तो लॅबमध्ये कधी जाणार, तपासणार कधी आणि त्याला ट्रीट कधी करणार, म्हणून घरी करणं हे खूप बरं पडतं. सो इट इज इज ऑफ कन्व्हिनियन्स. हायपरग्लायसेमिया त्याचा सारखा दिसायला लागला तर तो डॉक्टरकडे जाईल आणि त्याच्याप्रमाणे ट्रीटमेंट बदलून घेईल. तर त्याच्यामुळे ग्लुकोमीटर हा घरी वापरणं अतिशय उपयोगी आहे. आणि ग्लुकोमीटरच्या स्ट्रिप्स असतात त्या तुम्ही नेहमी वापरत राहायला पाहिजे. कारण तुम्ही जर त्या महिन्यातनं एकदा केला, 2 महिन्यातनं एकदा केला तर ह्युमिडिटी ॲब्सॉर्बरमध्ये चुकीचा रिझल्ट येतात. म्हणून त्याचा वापर जरूर करावा, नियमितपणे करावा. त्याच्यामुळे तुम्हाला चांगली योग्य माहिती मिळते. त्याचं नेमकं मेकॅनिझम काय असतं सर? मी त्या स्ट्रीपवर रक्त टाकल्याने माझ्या रक्तात साखर किती हे कसं कळतं? नाही, त्याच्यामध्ये काही केमिकल्स असतात. त्याच्यामुळे तुम्ही शुगर त्याच्यावरती जेव्हा ब्लड टाकता तेव्हा इमिजिएटली रिॲक्शन होते आणि तुम्हाला एक 7-8 सेकंदामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळतो. करेक्ट. सो दॅट इज द वे इट डू इट. येस. आणि इट्स अ व्हेरी इझी टेस्ट आणि अतिशय उपयोगी टेस्ट. मग तुम्ही म्हणाल ते लॅबोरेटरी इतकी अॅक्युरेट आहे का? तर खरं तेवढी अॅक्युरेट लागत नाही. कारण तुम्हाला काय पाहिजे असतं, तुमचं शुगर खूप कमी होत आहे का, ज्याने तुम्हाला त्रास होईल, किंवा तुमचं शुगर खूप वाढलंय का, याच 2 गोष्टी महत्वाच्या असतात. तर तेवढी माहिती तुम्हाला त्यांना मिळते. त्याच्यामुळे ती घरी करायला अजिबात हरकत नाही आणि चांगली गोष्ट आहे ती करावी. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तुमचं शुगर नियमितपणे कंट्रोलमध्ये आहे का नाही बघायला तुम्ही परत HbA1c करू शकता. दुसरी तुम्ही जर टेस्ट म्हणाल डू इट युअरसेल्फ मध्ये तर प्रेग्नन्सी टेस्ट आहे, त्याच्यानंतर कोविडची टेस्ट मध्ये आली होती, त्याच्यानंतर ओव्ह्युलेशनची एक टेस्ट येते. ह्या ज्या टेस्ट आहेत ना या डायग्नोस्टिक टेस्ट आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही रॅपिड डिव्हाइस असतात, त्याच्यामध्ये तुम्ही ठराविक ड्रॉप्स, युरिन किंवा ब्लड जे काय असेल त्याप्रमाणे घातलं की तुम्हाला त्याप्रमाणे रिझल्ट मिळतो. आता त्याच्यामध्ये स्पेसिफिसिटी, सेन्सिटिव्हिटी कमी जास्त असू शकते, पण तुम्हाला इन जनरल कळतं की प्रेग्नन्सी आहे का नाही. समजा प्रेग्नन्सी आहे म्हटलं तर ती फॉल्स पॉझिटिव्ह नाही एवढं बघण्यासाठी परत ब्लड टेस्ट करून घ्यावी. ब्लड टेस्ट म्हणजे बीटा-HCG करायला लागते आणि बीटा-HCG हे हार्मोन प्रेग्नन्सीमध्ये शरीरात असतं आणि त्याच्यावरनं तुम्हाला ते नक्की कळतं की या बाई प्रेग्नंट आहेत का नाही. सो दॅट वे इट इज व्हेरी युजफुल. आणि काही डू इट युअरसेल्फ अशा आल्या टेस्ट ॲलर्जीच्या वगैरे आहेत, पण त्या आपल्याकडे एवढ्या प्रिव्हलंट नाही आहेत. या मेनली आपल्याकडे ग्लुकोमीटर आणि UPT ह्या कॉमनली असणाऱ्या टेस्ट आहेत. हे डू इट युअरसेल्फ. आणि दुसरं एक POCT म्हणून आता जे टेक्निकल आहे ज्याच्यामध्ये पॉइंट ऑफ केअर म्हणतात. फॉर एक्झाम्पल आता इलेक्ट्रोलाइट आहे, ABG आहे किंवा क्रिएटिनिन आहे किंवा अशा काही गोष्टी डॉक्टरांना लगेच लागतात. तर त्याच्यासाठी ते लॅबमध्ये पाठवा, तिकडनं रिपोर्ट येणार, नाही म्हटलं तरी टर्न अराउंड टाइम असतोच. त्याच्यामुळे तिकडच्या तिकडे करून तुम्हाला इमिजिएट काही रिझल्ट याच्यावरती काही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही रेग्युलरली यू कॅन डू इट ऑन POCT. आणि POCT वरती बऱ्याच इमर्जन्सी टेस्ट आलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रोलाइट्स आली आहे, CKMB आलंय, ट्रॉपाय आल्या, तशा बऱ्याच टेस्ट त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या POCTच्या टेस्ट आपल्याला तशा करायला लागतात. आता जर टेस्ट म्हटलं की रिझल्ट त्याच्याबरोबर येतोच, तर ब्लड टेस्ट किंवा कुठलीही डायग्नोस्टिक टेस्ट केल्यानंतर किती लवकरात लवकर पेशंट रिझल्ट एक्सपेक्ट करू शकतो? कसं आहे बघा, की तसं बघायला गेलं तर आजकाल आमच्याकडे जी इक्विपमेंट्स आहेत त्या क्वाईट फास्ट. आणि जर खरोखरच पेशंटला इमर्जन्सी असेल आणि स्टॅट रिझल्ट द्यायचा असेल तर इट्स अ क्वेश्चन ऑफ हाफ एन आवर. ओके. पण तुम्ही म्हणाल की सगळ्याच टेस्ट मला हाफ एन आवर मध्ये करणं इम्पॉसिबल आहे. कारण कसं आहे की आमच्याकडे जेव्हा येतात टेस्ट तेव्हा 50, 100, 150 अशा लॉट मध्ये येतात आणि प्रत्येक टेस्टला जरी समजा 3 मिनिटं लागत असतील, 15 मिनिटं लागत असतील, तर तेवढ्या टेस्ट संपायला भरपूर वेळ लागतो. त्याच्यामुळे आपल्याला टर्न अराउंड टाइमचा तो आपल्याला हिशोब करायला होतो. जेव्हा समजा इमर्जन्सी टेस्ट असतात, समजा पेशंटचं इलेक्ट्रोलाइट करायचंय, ABG करायचंय किंवा आणखीन कुठची इमर्जन्सी टेस्ट करायची, तर आपण ती आलेली ट्यूब मध्येच या सगळ्या इक्विपमेंटना स्टॅटची सोय असते. तुम्ही ते स्टॅट सॅम्पल ठेवलं की त्याचा रिझल्ट तुम्हाला लवकर मिळतो, तो तुम्ही देऊ शकता. आणि त्याच्यासाठी मग तुम्हाला जरा थोडंसं आपल्याला त्या गोष्टी मॅनेज करायला लागतात. सॅम्पल घेतल्यानंतर अर्जन्सी असेल तर त्याप्रमाणे त्याला स्पेशल टॅग लावायला पाहिजे, लॅबमध्ये इन्फॉर्म करायला पाहिजे. तर तिथे पण लॅबमध्ये तो रिपोर्ट झाल्यानंतर डॉक्टरनी बरोबर लवकर सही करायला पाहिजे आणि तो परत पेशंटला दिला पाहिजे. करेक्ट. याच्यासाठी माणसांना सांगून ठेवायला लागतं येस, हे तुम्ही एवढं सगळं अर्जंटचं करायचं. करायचं. आणि शिवाय
अर्जंट रिझल्ट कधी कधी क्रिटिकल असतात. म्हणजे अगदी थोड्याशा गोष्टी याच्यामुळे फरकामुळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर अशा वेळेला क्रिटिकल रिझल्ट म्हणजे ही NABH ची पण एक रिक्वायरमेंट आहे की क्रिटिकल रिझल्ट हे आपल्याला डॉक्टरांना कळवायला लागतात. डॉक्टरांचा फोन नंबर नसेल तर पेशंटला कळवायला लागतो, पण आपल्याला तो रिझल्ट कळवून त्याच्यावरती ऍक्शन लगेच घेतली जाईल हे बघायला लागतं. पण एक ऍव्हरेज टाइम लाईन काय, म्हणजे मी सकाळी 8:30ला रक्त देऊन गेलो, आम्ही 8 तासाचा टर्नअराउंड टाइम ओके. याचं कारण आहे कारण ब्लड कलेक्ट केलं ते आमच्याकडे येणार, म्हणजे तो मध्ये कुरिअरचा मुलगा आणणार, त्याच्यामध्ये बराचसा वेळ जातो. इट ऑल डिपेंड्स ऑन द डिस्टन्स. आता ठाण्यात नौपाड्यावर माझ्याकडे यायला फार वेळ लागणार. अच्छा, तुम्ही होम व्हिजिटनी पण ब्लड कलेक्शन करता? पण तेच जर समजा होम व्हिजिट कासार वडवलीची असेल तर त्या मुलाला यायला वेळ लागतो. किंवा आमची सॅम्पल्स काय लॅब्स बंद येतात. आता मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणावर येणार सॅम्पल, तर ती येईपर्यंत उशीर होतो. म्युन्सिपाल्टीचे वगैरे भरपूर सॅम्पल्स येतात, ती येईपर्यंत संध्याकाळ होते. तर ह्याच्यामुळे तो टर्नअराउंड टाइम तुमचा वाढतो. पण ऑन अन ॲव्हरेज आम्ही 8 तासाचा टर्नअराउंड टाइम ठेवलाय की तेवढ्या ह्याच्यात आमचं काम संपायला पाहिजे असे. मग पूर्वी खूप वेळ लागायचा आणि त्यातनं आता टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स होत 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 नाही. कारण काय पूर्वी मला आठवतं मी जेव्हा 79 मध्ये सुरुवात केली त्यावेळेला ब्लड शुगर जर समजा एखादा मला डाऊटफुल आलं तर मला परत करायला लागेल. आणि त्यावेळेला एवढ्या त्याच्यामध्ये स्टेप्स होत्या, म्हणजे त्याच्यामध्ये राईट फ्रॉम पिपेटने ब्लड घालण्यापासनं ते त्याचं प्रेसिपिटेट करून ते परत फिल्टर करून फिल्टरेट बॉईल करायचं. एक ब्लड शुगरला 20 मिनिटं लागायची. बापरे, एका ब्लड शुगरला. आता इट्स अ क्वेश्चन ऑफ 3-4 मिनिट्स की तुमची पटापट होत. आता काय म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी काय आलेली आहे आणि याच्या पुढे काय ऍडव्हान्समेंट्स टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला अपेक्षित आहेत? नाही, टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्सेस तुम्हाला माहिती आहे जसं सगळ्या क्षेत्रात होतोय, जसं मेडिकल क्षेत्रात पण इतका फास्ट होतोय की यू नेव्हर नो काय नवीन गोष्टी येईल. पण आता ऑलरेडी ज्या गोष्टी आल्या आहेत त्याच्यामध्ये अलीकडे नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग आलंय. ही जेनेटिक टेस्टसाठी आहे, म्हणजे जिनोम्स मधनं तुम्हाला म्युटेशन्स म्हणा किंवा इतर काही गोष्टीने आपल्याला अनेक गोष्टी कळू शकतात. कुठच्या फॅमिलीमध्ये एखादा कॅन्सर असेल तर त्या फॅमिलीमध्ये कॅन्सर आणखीन कोणाकोणाला होण्याची शक्यता आहे इथपर्यंत गोष्टी कळू शकतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखी एक NIPT म्हणून टेस्ट आहे, नॉन इन्व्हेजिव्ह प्रेग्नन्सी डिटेक्शन त्यामध्ये होतं. त्यामध्ये कसं नॉर्मली आपण डबल मार्कर प्रेग्नन्सीमध्ये करतो. उद्देश असा असतो की त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की एखादं एडवर्ड सिंड्रोम किंवा डाऊन सिंड्रोम म्हणजे मंगोलिझम वगैरे अशा तऱ्हेची मुलं आहेत का काय प्रेग्नन्सीमध्ये हे कळतं. पण त्याला एक स्टॅटिस्टिकल रिस्क असतं, त्याच्यामुळे एक ठराविक तुम्ही नक्की नाही सांगू. NIPT मध्ये ही त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स टेस्ट आहे, म्हणजे प्लासेंटल सेल्स ज्या आईच्या सर्क्युलेशन मध्ये असतात त्याच्या क्रोमोझोम्स पासनं ते ठरवतात की हे चाइल्ड वेदर इट इज एडवर्ड किंवा डाऊन सिंड्रोम किंवा दुसरं काही ॲबनॉर्मॅलिटी आहे का नाही. अशा तऱ्हेच्याही टेस्ट आता आलेल्या आहेत. म्हणजे नॅचरली या नवीन टेस्ट येतात, त्याची सेन्सिटिव्हिटी अतिशय चांगली असते. सो नॅचरली दे आर व्हेरी युजफुल टेस्ट. तर हे झालं. त्याच्यानंतर आता आमच्याकडे इम्युनॅसिस झाले आहेत, या सगळ्या रोबोटिक सिस्टम्स आहेत. म्हणजे त्याचे सॅम्पल उचलण्यापासून रिएजंट उचलण्यापासून रोबोटिक आर्मनेच सगळं केलं जातं. त्याच्या कुवेट्स पण ऑटोमॅटिक वॉश केल्या जातात. त्या कुवेट्समध्ये ते रिएजंट घातल्यानंतर टेम्परेचर पर्टिक्युलर असतं आणि त्याच वेळेला त्या रिॲक्शन होतात आणि मग तो सगळा डेटा तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये जातो. म्हणजे अतिशय सोफिस्टिकेटेड मेथड आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता डिजिटल पॅथॉलॉजी, फॉर एक्झाम्पल डिजिटल पॅथॉलॉजीने तुमच्याकडे काही समजा स्लाइड्स असतील, तुम्हाला पोटाचं ओपिनियन घ्यायचं असेल तर तुम्ही रिमोट एरियामध्ये जर समजा किंवा अब्रॉड जर तुम्हाला कोणाला दाखवायची असेल स्लाइड तरी सुद्धा ती तुम्ही लगेच दाखवू शकता आणि तो तिकडे ती स्लाइड बघून तुम्हाला त्याचं ओपिनियन देऊ शकतो. त्याच्यानंतर आणखीन काही POCT पण आपण बोललो. त्याच्यानंतर आता सेन्सर्स आलेत विच आर वेअरेबल सेन्सर्स. फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲबटचं जे नवीन आता अलीकडे लोक बरेच वापरतात, हे एक डिव्हाइस आलाय जो तुम्ही ग्लुकोज मॉनिटरिंग साठी वापरू शकतो, जो इथे ट्रायसेप्सला आपल्याला लावतात आणि त्याच्यावरती तुम्ही जस्ट तुमचा फोन ठेवलात की तुम्हाला शुगर लेवल कळते, त्याचा ग्राफ कळतो, बऱ्याच गोष्टी त्यातनं डेटा मिळतो तुम्हाला. आणि तर ते तुम्ही 14 दिवस ठेवू शकता आणि 14 दिवसात तुम्हाला कशा काय फ्लक्च्युएशन तुमच्या शुगरच्या होत आहेत ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये कळतं. सो नॅचरली दीज आर एक्सलंट टेक्निक्स.
आणि मग आणखी नवीन स्टोरेजसाठी काही काही गोष्टी नवीन आल्या आहेत. आता एक नवीन कॉन्सेप्ट येतोय की ज्याच्यामध्ये लॅब ऑन चिप्स म्हणतात. म्हणजे ते मला वाटतं की बहुतेक सगळ्या स्पेशल टेस्ट सुद्धा आणि तुमच्या रुटीन टेस्ट सुद्धा तुम्हाला घरबसल्या करता येतील. आणखी काही वर्षांनी मला वाटतं पॅथॉलॉजी लॅब असं तुम्हाला जागा घेऊन करायलाच लागणार नाही. कदाचित अक्रॉस द काउंटर तुम्हाला हे ह्या गोष्टी मिळतील ज्या घरी जाऊन तुम्ही लावल्या की तुम्ही हे करा. तुम्ही घरी जाऊन लावल्या की तुम्ही त्याचा रिझल्ट काढा, डॉक्टरना कळवा, डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देईल आणि तुम्ही औषधं घ्या. माझा पुढचा प्रश्न हाच आहे की आपल्याकडे म्हणजे रक्त दिलं, रक्ताचं टेस्टिंग झालं, त्याच्यानंतर रक्ताचा रिझल्ट म्हणजे जो काय असेल तो रिझल्ट हातात आला. रिझल्ट हातात आल्यावर नेमकं त्याच्यामध्ये बघायचं काय पेशंट, म्हणजे डॉक्टर बघतील, त्यांचं ओपिनियन सांगतीलच, पण पेशंटनी पण तेवढं अवेअर असणं गरजेचं आहे. तर पेशंटनी काय काय बघावं? पेशंटला नेहमी क्युरिओसिटी तर असतेच की मला काय झालं. पेशंटच्या हातात रिझल्ट आला की पेशंट नॅचरली क्युरियस असतो, तो रिझल्ट उघडून बघतो आणि त्याच्यामध्ये तो काय बघतो की यातल्या काही ॲबनॉर्मल गोष्टी आहेत का. मग हे त्याला कसं कळणार, तर रेफरन्स रेंजेस असतात. रेफरन्स रेंजेसपेक्षा खूपच वेगळ्या व्हॅल्यूज आलेल्या असल्या तर नॅचरली त्या ॲबनॉर्मल आहेत. तर त्या ॲबनॉर्मल असल्यानंतर त्याला तो सिग्निफिकंट शोधणार. तो आयदर नेटवरनं शोधणार किंवा ही मे गो टू डॉक्टर. आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे की हेल्थ प्रोफेशनलकडे जाऊन तुम्ही तुमचा रिपोर्ट नीट समजून घेणं. मग हेल्थ प्रोफेशनल म्हणजे तो पॅथॉलॉजिस्ट पण असू शकतो, ऑर ही कॅन बी युअर जनरल प्रॅक्टिशनर, ज्यांच्याकडे तुम्ही जायला पाहिजे आणि त्याचं सिग्निफिकन्स काय आहे बघायला पाहिजे. कारण कधी कधी काही गोष्टीचा सिग्निफिकन्स फारसा नसतोही. फॉर एक्झाम्पल, एखादा माणूस व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स किंवा व्हिटॅमिन B12 घेतोय आणि त्याचं आपण B12 लेवल केलं आणि लेवल आली ग्रेटर दॅन 2000. आता ही नॉर्मल पेक्षा खूपच जास्त आहे, तो घाबरून जाऊ शकेल. पण त्याचा अर्थ काय असतो की तुम्ही B12 जे घेतलंय ते तुमच्या ब्लडमध्ये आहे, त्याच्यामुळे तुमचा रिझल्ट हाय आलाय. पण हे असे अपवाद सोडले तर बहुतेक वेळेला तुम्हाला त्याचे रिझल्ट जेव्हा हाय असतात किंवा लो असतात तेव्हा डॉक्टर्स तुम्हाला समजून सांगतात. आणि आपल्याला ते प्रत्येक पेशंटला आपला रिपोर्ट समजून घेणं हेही फार महत्वाचं आहे. कारण त्याच्यावरनं त्याला कळतं की आपल्याला काही झालंय का नाही झालंय. समजा काही झालेलं असलं, फॉर एक्झाम्पल डायबिटीस आहे, मग तो त्याचं लाईफस्टाईल त्याप्रमाणे बदलू शकतो, त्याच्याप्रमाणे तो औषधं घेऊ शकतो, डाएट त्याप्रमाणे घेऊ शकतो. या सगळ्या गोष्टी त्याच्या प्लॅन ह्याच्यावरनं आपण करू शकतो. ब्लड टेस्ट मध्ये अर्ली साइन्स ऑफ डायबिटीज सुद्धा दिसून येऊ शकतात का? हो, सुरुवातीला डायबिटीस आहे ना ते समजा पोस्ट प्रेंडियल 160, 170 वगैरे असेल तर त्याचा अर्थ ते बॉर्डर लाईन डायबिटीस आहे. किंवा इव्हन तुमचा जर HbA1c बॉर्डरला असेल दॅट इज बॉर्डर लाईन डायबिटीस. मग यू कॅन कम टू नो दॅट की आपल्याला लवकरच डायबिटीस प्रेसिपिटेट होऊ शकतो. मग ते प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा प्रोलॉंग करण्यासाठी मग तुम्ही काय मेजर्स घ्यायला पाहिजे हे तुम्हाला डॉक्टर सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल एक्सरसाइजने ते होऊ शकतं, डायटिंगने होऊ शकतं. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करून तुम्हाला कळू शकता. सर, आपण मगाशी NABL बद्दल बोललात, तर NABL ही एक नॅशनल अथॉरिटी आहे. तर डायग्नॉस्टिक लॅबसाठी NABLचं ॲक्रेडिटेशन किती महत्वाचं राहतं? मी तर म्हणेन नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्डचं जे हे ॲक्रेडिटेशन हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणजे हे NABL कम्स अंडर डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि ही संस्था सगळ्या लॅब्सला ॲक्रेडिटेशन देऊ शकते. आणि इट इज ॲफिलिएटेड टू ILAC किंवा APLAC म्हणून इंटरनॅशनल ज्या संस्था आहेत त्याच्याबरोबर त्या ॲफिलिएटेड आहे. आणि ते वर्क ऑन म्हणजे ते कशावरती ॲक्रेडिटेशन देतात तर त्याला एक इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे ज्याचं नाव 15180 ISO 15180 म्हणून आहे. आणि हे स्टँडर्ड सगळ्या जगामध्ये नावाजलं जातं. याच्यासारखं दुसरं एक ॲक्रेडिटेशन आहे ते म्हणजे CAP, कॉलेज ऑफ अमेरिकन पॅथॉलॉजिस्ट. तर ते अमेरिकेमध्ये जास्त प्रसिद्ध आहे. पण इतर सगळ्या एशियन आणि युरोपियन देशामध्ये NABL हे अतिशय महत्वाचं आहे. आणि NABL 15189 महत्वाचं आहे. आपल्याकडे NABL त्याचा वापर करतं आणि ॲक्रेडिटेशन देतं. आता NABL हे काही कंपल्सरी नाही आहे, म्हणजे प्रत्येक लॅबने करावं असं अजून तरी आपल्याकडे नाही आहे. म्हणजे इट्स अ व्हॉलंटरी थिंग. पण हे उरत घेतल्यासारखं आहे. आणि ते एवढ्यासाठी आहे की तुमची लॅब जेवढी चांगल्यात चांगली क्वालिटी देऊ शकेल, चांगल्यात चांगलं पेशंटला सॅटिस्फॅक्शन देऊ शकेल, त्याच्यासाठी आपल्याला हे NABL करायला पाहिजे.
आणि NABLचं जे स्टँडर्ड आहे, इंटरनॅशनल स्टँडर्ड, ते इतकं चांगलं आहे की त्याच्यातल्या गोष्टी जेव्हा तुम्ही फॉलो करता तेव्हा तुम्हाला डे टू डे येणारे सगळे प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये कसे हँडल करायचे हे त्याच्यामध्ये दिलं दिसतं. त्याच्यामुळे NABL हे प्रत्येक लॅबने करावं असं माझा आग्रह असेल, पण ते प्रत्येकाला पटायला पाहिजे. कॉस्टही बरीच वाढते मार्केटमध्ये म्हणाल तर तसा काय त्याचा वेगळा उपयोग होत नाही. लोकांना NABL नॉन NABL सारखंच वाटत असतं, त्याच्यामुळे तसा प्रश्न येत नाही. पण तुम्हाला जर चांगली क्वालिटी देऊन वर्क सॅटिस्फॅक्शन हवं असेल तर तुम्ही जरूर ते NABL करायला पाहिजे. तर NABLचं जे स्टँडर्ड आहे 1518 याच्यामध्ये मेनली 2 डिव्हिजन्स आहेत. एक मॅनेजमेंट बद्दल सांगितलेलं आहे आणि एक टेक्निकल ज्या रिक्वायरमेंट आहेत त्याच्याबद्दल सांगितलं आहे. आता मॅनेजमेंटमध्ये त्यांच्या ज्या त्यात व्हेरियस क्लॉजेस दिलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल पर्सनलसाठी क्लॉज आहे, एन्व्हायरमेंटसाठी क्लॉज आहे, त्याच्यानंतर तुमचं SOPs कशा लिहायच्या, त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट कंट्रोल कसा ठेवायचा, कंप्लेंट्स कशा ॲड्रेस करायच्या, असे वेगळे वेगळे क्लॉजेस आणि जे डॉक्युमेंटेशन बद्दल याच्यामध्ये दिलेलं आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही इंटरनल ऑडिट कसं करायचं, एक्सटर्नल ऑडिट पण मधनं करून कसं घ्यावं, त्याच्यानंतर तुम्ही ते ऑडिट झाल्यानंतर मॅनेजमेंट रिव्ह्यू मीटिंग कशी करावी आणि हे सगळं प्लॅनिंग करून तुम्ही लॅबोरेटरी कशी चांगली चालवावी ह्याच्यासाठी सगळी माहिती दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर जो टेक्निकल पार्ट आहे त्याच्यामध्ये इक्विपमेंट्स आहेत, त्याचं कॅलिब्रेशन कसं करावं, इंटरनल क्वालिटी कंट्रोल कसा रन करावा, इकास म्हणजे एक्सटर्नल क्वालिटी असेसमेंट, त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागतं. देर आर व्हेरियस इंटरनॅशनल प्रोग्राम्स, तर त्यांच्याकडे आपण रजिस्टर केलं की ते आपल्याला वायल्स पाठवतात ज्याच्यामध्ये लायोफिलाइज पावडर्स असतात आणि दर महिन्याला एक वायल आपण ती ज्या ज्या मंची असेल त्याप्रमाणे करून ती रिकॉन्स्टिट्यूट करायची आणि आपल्या सॅम्पल बरोबरच रन करायची आणि त्याचे जे रिझल्ट येतील ते आपण त्याला पाठवायचे. मग ते पाठवल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना ते आपल्याला इतर सगळ्या लॅब म्हणजे हजारो लॅब्स देशभरातल्या किंवा जगातल्या असतील त्यांच्याबरोबर तुमच्या इन्स्ट्रुमेंटवरती तुमच्या मेथडने केलेल्या टेस्ट किती जवळ येतात, कॉन्सेन्सस किती आहे हे तुम्हाला दाखवलं जातं. जर ते कॉन्सेन्सस तुमचं होत असेल बरोबर तर त्याचा अर्थ तुम्ही तेवढी तुमची ॲक्युरसी आहे. पण जर समजा तुम्ही फार लांब असाल तर तुमचं ॲक्युरसी बरोबर नाही आहे. आणि ॲक्युरसी आणि प्रिसिजन या 2 गोष्टी क्वालिटी कंट्रोलमध्ये महत्वाच्या असतात. प्रिसिजन म्हणजे जेव्हा आपण एकच सॅम्पल 20 वेळा 25 वेळा रन करतो आणि त्याच्या व्हॅल्यूमध्ये जो फरक असतो तो निग्लिजिबल असतो त्यावेळेला त्याला प्रिसाइज सॅम्पल म्हणतात. आणि तेच ॲक्युरसी म्हणजे जे एक्सटर्नल क्वालिटी कंट्रोलमध्ये जेव्हा तुमचं कॉन्सेन्ससच्या जवळ असतं रिडिंग त्यावेळेला नॅचरली तुमची ॲक्युरसी बरोबर असते. ॲक्युरसी आणि प्रिसिजन हे थोडक्यात समजायचं असेल तर तुम्ही आपण जे बुल आय वरती आपण मारतो ना ते समजायला पाहिजे. समजा बुल आयच्या दुसऱ्या सर्कलवरती तुम्ही 10 वेळा जर समजा तुम्ही नेम धरला आणि मारलं आणि तुमचा बाण तिकडे लागला तर त्याचा अर्थ ती प्रिसिजन झालं, त्याच ठिकाणी ते परत परत जात आहे पण नॉट नेसेसरी इट इज ॲक्युरेट. ॲक्युरेट यायला तुम्हाला बरोबर सेंट्रल बुल आयलाच तुम्हाला हिट करायला. तसं ॲक्युरसी आणि प्रिसिजन मध्ये हा फरक असतो आणि ॲक्युरसी प्रिसिजन दोन्ही साधणं हे आपल्याला आपला गोल असायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्याला टेस्ट करायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला NABL मध्ये करता येतात. कुठे कुठे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घ्यायच्या की मिस्टेक्स होऊ नये म्हणून. करेक्टिव्ह ऍक्शन सुद्धा मिस्टेक झाल्या तर काय घ्यावा आणि फ्युचरमध्ये त्या कशा होऊ नये म्हणून बघावं, ह्या गोष्टी करायला लागतात. आणि या सगळ्यामध्ये हेतू हाच असतो की मिनिमम मिस्टेक्स व्हायला पाहिजे. अशी एकही लॅब मला वाटतं जगात नसेल की जिथे मिस्टेक होत नाही. मिस्टेक अर इज ह्युमन, त्याच्यामुळे जेवढं ह्युमन इन्व्हॉल्वमेंट असते तेवढ्या नॅचरली मिस्टेक जास्त होतात. मशीन्स बऱ्यापैकी कमी मिस्टेक जवळजवळ नाहीच करत. ऑटोमेटेड मशीन्समध्ये मिस्टेक्स विशेष होतच नाहीत. आणि परत पोस्ट अॅनालिटिकल मध्ये पण मिस्टेक होऊ शकतात, तर त्याही थोड्याफार कमी असतात पण त्याही आपण अवॉइड करू शकतो. तर या सगळ्या मिस्टेक्स अवॉइड करणं हे आपल्याला योग्य रिझल्ट देण्याच्या दृष्टीने करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी हे स्टँडर्ड अतिशय उत्तम स्टँडर्ड आहे आणि ह्याच्या परत रिवाईज केले जातात. एवढी 4-5 वर्षांनी नवीन रिव्हिजन येते. आता मला वाटतं ऑलरेडी आमच्याकडे 3री का 4थी रिव्हिजन आलेली. लवली. आता सर ऑन अन ॲव्हरेज ब्लड टेस्ट करताना किती ब्लड कलेक्ट केलं जातं आणि एका कलेक्शनला सॅम्पल म्हणतात,
तर एका सॅम्पलवर किती टेस्ट करता येतात? बघा, ब्लड सॅम्पल्स जेव्हा आपण काढतो, हम्म, विड्रॉ केलं, आपण सॅम्पल घेतलं की तुम्हाला ती जी टेस्ट कुठची करायची आहे हम्म, ह्याच्याप्रमाणे कंटेनर वापरायला लागतात. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे ट्यूब्स किंवा ॲक्युटेनस आहे, म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल सीबीसी करायचं आहे किंवा G6PD करायचं आहे किंवा अमोनिया करायचं आहे, तर तुम्हाला EDTA वॅक्युटेनर लावायला लागतात. समजा जर तुम्हाला शुगर करायचं असेल त्यासाठी फ्लोराईडचे वॅक्युटेनर लावायला लागतात. तुम्हाला सिरम मधनं सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर तुम्हाला येलो टॉपचे किंवा रेड टॉपचे जे प्लेन वॅक्युटेनस असतात ते लावायला लागतात. आणि तुम्हाला समजा कोॲग्युलेशन स्टडीज करायचे तर सिट्रेटचे तुम्हाला वापरायला लागतात, काही ना हिपॅरिनचे वापरायला लागतात. असे वेगळे वेगळे कंटेंट असतात. त्याच्यामध्ये एक केमिकल घातलेलं असतं ज्याच्यामुळे क्लॉटिंग होत नाही, त्याला अँटीकोॲग्युलंट म्हणतात. आणि मग त्याच्यामध्ये देर हॅज टू बी अ प्रपोर्शन ऑफ द अँटीकोॲग्युलंट अँड ब्लड. तर तुम्ही या ट्यूब्स किंवा हे जर बघितलं तुमच्या या वॅक्युटेनस, तर त्याच्यावरती एक्झॅक्ट मार्क असतो. तर तेवढं ब्लड घेणं हे महत्वाचं आहे. ते ब्लड कमी किंवा जास्त झालं तर तुम्हाला तेवढ्या रिझल्टमध्ये व्हेरिएशन येण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर तुम्ही ते किती वेळा हलवता ह्याच्यावरती पण महत्वाचं आहे. प्रत्येकाला हलवायची पण एक ठराविक वेळा तुम्हाला हलवायला पाहिजे. म्हणजे एक ऑन अन ॲव्हरेज 8-10 वेळा तरी तुम्ही ते चांगलं शेक करायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला हे ब्लड कलेक्शन करताना सांभाळायला लागतात. सर, आता ऑलिम्पिक्स सुरू होतं यावर्षी, त्यामध्ये इतकं काही डोपिंगच्या संदर्भात झालं नाही, पण म्हणजे डायग्नोस्टिक लॅब्स आणि फॉरेन्सिक लॅब्समध्ये टेक्नॉलॉजी सिमिलर वापरली जाते की वेगवेगळी असते? आणि डोपिंगचं म्हणायला गेलं तर इवन आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अनेक हिट अँड रनच्या केसेस झाल्या, ड्रिंक अँड ड्रायव्हिंगच्या केसेस होतात. तर अशामध्ये सॅम्पल स्वॅपिंग वगैरे होतं. तर यामधल्या फॉल्स पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्हचं कारण काय असू शकतं? डोपिंग टेस्ट जे असतील तर समजा आता स्पोर्ट्समन आहे तर त्यांना काही गोष्टी अलाउड नाही आहे. फॉर एक्झाम्पल स्टिरॉइड घेऊन वजन वाढवायला अलाउड नाही आहे. या अशा ज्या गोष्टी असतील तर त्या तुम्हाला युरिन मधनं किंवा ब्लड मधनं आपण आयडेंटिफाय करू शकतो. आपल्याकडे आमच्यासारख्या लॅबमध्ये नॉर्मली ड्रग ऑफ अब्यूज या टेस्ट होतात. ओके. म्हणजे काही मुलं ऍडिक्टेड होतात आणि कोणी ॲम्फिटामिन घेतं, तर कोणी मॉर्फिन घेतं, कोणी तुमचं काही ट्रँक्विलायझर्स घेतं. तर ह्याचे जे युरिन मधनं एक्सक्रीट होतात. तर ह्याच्या सिम्पल टेस्ट आहेत की ज्याच्या तुम्ही रॅपिड डिव्हायसेस आहेत त्या स्ट्रीपवरती घातलं की जे पॉझिटिव्ह आहे ते तुम्हाला कळतं. ओके. त्याच्याप्रमाणे आपण त्यांच्या पेरेंट्सला सांगू शकतो. पण या तुम्ही ज्या म्हणताय स्पोर्ट्सच्या लोकांसाठी आहेत या आणखीन स्पेशल टेस्ट आहेत. आणि ही जशा आमच्याकडे मोठी मशीन्स इतर टेस्टसाठी आहेत तशा हायर टेक्नॉलॉजीची मशीन्स असतात. त्याच्यावरती तुमचं त्याचं कमीत कमी प्रमाण सुद्धा तुम्हाला कळू शकतं आणि त्यावरनं तुम्हाला वेदर पर्सन इज क्वालिफाईड और डिस्क्वालिफाईड आपण ठरवू शकतो. ओके. आणि अल्कोहोल कन्झ्युम केल्यावरती किती दिवसापर्यंत रक्तात राहते आणि मिळू शकते? अल्कोहोल कन्झ्युम केल्यानंतर त्याला बेस्ट म्हणजे ब्रेथ टेस्ट तर आहेच आणि अल्कोहोल पण तुम्हाला ब्लड मधनं बघता येतं. आणि साधारण एक इट डिपेंड्स ऑन दी अमाऊंट ऑफ ड्रिंकिंग, इट शुड गेट वॉश्ड अवे विदिन 12 to 15 hours. ओके. ओके. हा एक्झॅक्ट टायमिंग मला खात्री नाहीये, पण बाय नेक्स्ट डे तरी तुम्हाला मिळणार नाही. याचाच माझा पुढचा प्रश्न सर असा आहे की ब्लड डोनेशन एक आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात केलं जातं, बरेच त्यासाठी अपील्स पण येतात. तर ब्लड डोनेशन करताना आपण काय काळजी घ्यावी किंवा ब्लड डोनेशन करताना डोनरची म्हणतोय का कलेक्शन पॉइंटची, म्हणजे ब्लड बँक्स काय करतात, कशी काळजी घेतात? कसं आहे की ब्लड आपण जेव्हा डोनरची काळजी ही वेगळी आहे. बरोबर. त्यावेळेला तात्पुरतं त्याला कुठे इन्फेक्शन होऊ नये, हिमोग्लोबिन त्याचं चांगलं असायला पाहिजे, वाजोवेगल अटॅक्स येऊ नये म्हणून वगैरे आपण काळजी घेतो. ब्लड जेव्हा ब्लड बँक मध्ये येतं तेव्हा त्यांच्या लॅबोरेटरीज असतात, त्या ब्लड बँक मध्येच असतात आणि देन ब्लड हॅज टू बी टेस्टेड. सो ब्लड हॅज टू बी टेस्टेड मेनली फॉर ट्रान्समिसिबल डिसीजेस. आता ट्रान्समिसिबल ब्लड इज अ व्हेरी गुड मीडियम फॉर एनी ट्रान्समिशन. फॉर एक्झाम्पल जर डोनरला ताप असेल आणि त्याला फ्लू झाला असेल तर तो पेशंटला पण होईल. जर डोनरला दुसरा टायफॉइड झाला असेल तर टायफॉइड होईल. पण अपार्ट फ्रॉम दॅट हे तर आपण डोनरची हेल्प बघून करू शकतो. पण कधी कधी काही गोष्टी आहेत या
ह्या ज्या आहेत त्या आपल्याला ब्लडमध्ये असतात आणि आपल्याला माहिती नसतात. तर त्याच्यासाठी सगळ्यात डेंजरस गोष्टी कुठच्या आहेत तर HIV, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C या ब्लडने ट्रान्समिट होणाऱ्या गोष्टी आहेत. तसंच VDRL, त्याच्यानंतर मलेरिया, या एवढ्या गोष्टी तरी कमीत कमी तपासल्या जातात. काही देशामध्ये CMV म्हणून व्हायरसच्या पण टेस्ट केल्या जातात आणि या सगळ्या टेस्ट करून जर हे सगळं फ्री असेल, त्याच्यामध्ये नसतील, तरच ते ब्लड पेशंटला दिलं जातं. कारण पेशंटच्या आरोग्यासाठी ते ब्लड या डिसिजीसचा असता कामा नये, कारण हे ट्रान्समिट झाले तर त्याचं आयुष्य खराब होण्याची शक्यता असते. तर हे इट्स अ FDA रेग्युलेशन आणि इट्स अ लॉ. या टेस्ट केल्याशिवाय ब्लड द्यायचं नाही. सो प्रत्येकाला या ब्लड टेस्ट करायला लागतात. आता ह्याच्यामध्ये असं आहे बघा की ह्याच्यातही नवीन टेक्नॉलॉजीज आल्या आणि आम्ही ज्या ब्लड बँकमध्ये लोक करतात टेस्ट त्या कॉमनली एलायझाने करतात आणि एलायझामध्ये परत फॉल्स पॉझिटिव्हिटी, फॉल्स निगेटिव्हिटी या गोष्टी येतात. मग ते ब्लड जे आहे ते ब्लड आपण ह्याच्यापेक्षा कशी काळजी घेऊ शकतो? कारण कसं असतं की जर समजा एखादा माणूस ह्या ज्या HIV, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस Cच्या इन्क्युबेशन पिरियडमध्ये असेल तर तुम्हाला ते रिझल्ट त्याचा निगेटिव्ह येईल. मग त्यावेळेला तुम्हाला आणखीन ॲक्युरेट टेस्ट करायला पाहिजे. मग याला न्यूक्लिअर ॲसिडिक टेस्टिंग म्हणतात, NIT. तर NIT मध्ये न्यूक्लिक ॲसिड टेस्टिंग. तर त्याच्यामुळे तुम्हाला कळतं की हे ऑर्गॅनिझम्सचे अँटीजेन्स त्यांच्यामध्ये आहेत का, आणि हे जर असले, हे जे नॅट टेस्टिंग आहे हे त्याच्यासाठी करतात. आणि नॅट टेस्टिंगमध्ये जर पॉझिटिव्ह असेल तर ते ब्लड डिस्कार्ड करतात. त्याच्यामुळे हे आणखीन त्याच्यामध्ये कॉशन मिळते आपल्याला की हे ब्लड देऊ नये म्हणून. सो सगळ्यांनी खरं तर हे नॅट टेस्टेड ब्लड घ्यायला पाहिजे. पण बऱ्याच वेळेला कॉस्ट कन्स्ट्रेंट असतं, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला हे केलं जात नाही. पण हे जर केलं तर कधी हे जास्त चांगली गोष्ट आहे. फॅन्टॅस्टिक. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला ब्लड टेस्ट आणि त्याच्या आजूबाजूची सगळी माहिती खूप विस्तृत पद्धतीने दिलीत. तर हे होते डॉक्टर उल्हास वैद्य आणि आपण आज ब्लड टेस्ट, ब्लड डायग्नॉस्टिक्स आणि रक्तातून वेगवेगळ्या रोगांचं निदान कसं करता येईल, रक्त तपासणी केल्यावरती आपण काय काय त्यामध्ये बघितलं पाहिजे, अशा सगळ्या गोष्टींवर चर्चा केल्या. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पुढच्या एपिसोडमध्ये काय बघायला आवडेल हे पण आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा. तुर्तास धन्यवाद.